हाय, मी मनीषा. आज आमच्याकडे दही भाताचा कार्यक्रम आहे. म्हणजे दही भात खायला बनवणार आहेत, कारण दुपारची वेळ आहे आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. तर मग पटकन असं जेवायला पण पाहिजे होतं. मग म्हटलं तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूत. 2-3 वेळेस बनवून खाल्लं, पण तुमच्यासोबत काही शेअर केलं नव्हतं. मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात, म्हणून पटकन व्हिडिओ बनवते. चला तर मग सगळ्यात अगोदर दही लागणार आहे. तर मी रात्रीच विरजण लावलं होतं आणि दही खूप छान असं लागलेलं होतं, म्हणजे घट्ट असं झालं होतं. त्या जास्त दुधात पाणी टाकलं नाही तर दही आपलं घट्ट होतं. शहरामध्ये तर काही आपल्याला घट्ट दही तेवढं भेटणार नाही, पण गावाकडे जर पाहिलं असेल तर गावाकडलं दहीसुद्धा नेहमी असंच बनवलेलं असतं. एकदम घट्ट राहतं, पातळ बिलकुल नसतं. आणि घट्ट दही असेल तर खायला पण खूप छान मजा येते, कारण चवदार वगैरे लागतं. शहरामध्ये जास्त पाणी वगैरे टाकल्यामुळे दही तयार होतं, पण थोडंसं पातळ वगैरे होतं. चला जाऊ द्या दह्याचा विषय. तर इथे मी 1 वाटी एवढं दही काढून घेतलं आहे आणि त्याला फोडणी द्यायची दह्याला. पण त्यासोबत राईस बनवायचं आहे. मग सगळं साहित्य एकत्रच घेतलं. म्हटलं तुमच्यासोबत सगळं साहित्य एकदाच दाखवलं तर व्हिडिओमध्ये लक्षात येतं की काय काय लागणार आहे. सर्वात अगोदर 1 वाटी तांदूळ घेतला इंद्रायणी आणि त्याबरोबर 1 वाटी दही घेतले. आता जेवढे तांदूळ आहेत त्याच्याच नुसार मी दही घेतले. तुम्ही जास्त घेतलं तरी चालेल, पण मला थोडंसं बनवायचं म्हणून मी थोडं दाखवत आहे. तर 1 वाटी दही घेतले. नंतर आपण याला तडका पण देणार आहोत. तर तडका देण्यासाठी तांदळाला आणि याला दह्याला दोन्हींना पण फोडणी टाकायची. तर जिरे मोहरी सोबतच घेतली एकाच वाटीमध्ये. कढीपत्ता थोडासा, लसूण 7 ते 8 पाकळ्या, हिरव्या मिरच्या 4 घेतल्यात, थोडासा कढीपत्ता, साखर चवीनुसार आपल्याला दह्यामध्ये टाकायची आणि मीठ. हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात, म्हणजे तिखट कशी आहे त्यानुसार. आणि लसूण खूप जास्त घेऊ नका, 5 ते 7 पाकळ्या घेतल्या तरी चालतो, कारण खाताना नंतर आपल्या जिभेवरती थोडंसं तिखट लागतं दह्यामध्ये टाकल्याच्या नंतर आणि आपण खाऊ शकणार नाही दही, म्हणून थोडंसं लसूण कमी वापरा. मी लसूण वाटून घेतला नाही तर कट करून घेतला आहे. लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर इथे मी कट करून घेते. तोपर्यंत फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा नक्की करत जा आणि कमेंटमध्ये सांगत जा की व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग भात शिजवण्यासाठी फोडणी देऊयात. कुकर गरम झालेलं होतं. गरम ह्याच्यामध्ये 1 चमचा एवढंच तेल टाकले, म्हणजे 1 पळी एवढं. त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. छान तडका बसला की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला. तुम्ही हवं तर तेजपत्ता पण टाकला तर चालेल, कारण खूप छान असा स्मेल येतो. आणि 1 वाटी तांदूळ होते, तर 1 वाटीसाठी 2 वाटी एवढं पाणी घेतले. त्याच वाटीने तुम्ही जर ग्लासमध्ये तांदूळ घेतले असतील तर 1 ग्लासासाठी 2 ग्लास एवढं पाणी. आणि चिकट खूप जास्त हवं असेल तर अर्धा ग्लास वाढवून घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. चवीनुसार मीठ पाण्यामध्ये टाकलं आणि उकळण्यासाठी ठेवून दिलं होतं. तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात. तांदळामध्ये जाळी वगैरे काही आहे की नाही ते पाहून घेतलं अगोदरच आणि त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. आता तांदळाला थोडंसं पावडर लावलेलं राहतं, कारण ते खूप दिवस राहण्यासाठी. म्हणून मग तांदूळ 1 ते 2 वेळेस छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, त्यामधली घाण पावडर वगैरे सगळं निघून जातं. यासाठी आपल्याला चिकट तांदूळ लागणार आहे. तुम्ही जिरा वगैरे तांदूळ राहतो तो घेऊ नका, नाहीतर आपला जो भात आहे तो थोडासा मोकळा होतो. तर इंद्रायणी तांदूळ किंवा चिकट होणारे तांदूळ घ्या. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये मी टाकून घेतलेत सगळे तांदूळ आणि छान 1 वेळेस त्याला ढवळून घ्यायचं, म्हणजे मीठ वगैरे ते टाकलेलं व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे सगळ्या तांदळाला म्हणून. आता भात सगळ्यांना शिजवता येतो. भात शिजवायचं एवढं काही टेन्शन नाही, कारण सगळ्यांना रेग्युलर घरामध्ये बनतो, त्यामुळे माहिती आहे कसा बनवायचा. ते इथे मी 1 वेळेस चमच्याने ढवळून घेते. त्यानंतर कुकरला टोपण लावून घेते आणि फक्त आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करायच्यात. जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, कारण 2 शिट्ट्यांमध्ये छान चोपडा चोपडा असा आपला तांदूळ शिजून तयार होतो. खूप जास्त चिकट पण होत नाही आणि मोकळा पण होत नाही, म्हणजे 2 शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजून तयार होतो. मी साईडला आता कुकर ठेवून दिलेला आहे शिट्ट्या होण्यासाठी. तोपर्यंत आपण दह्याला फोडणी देऊन घेऊयात. तर दही घट्ट आहे त्यामुळे थोडंसं फेटून घेऊयात, म्हणजे थोडंसं पातळ झालं तर तडका टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करता यावं त्यासाठी. आणि आता इथे दही घेतले, तर दही जर आंबट असेल तर त्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची, म्हणजे आंबटपणा खूप जास्त आपल्याला खाताना लागणार नाही. मग इथे चवीनुसार मी थोडीशी साखर घेतली आणि त्याचबरोबर आपली जी हिरवी मिरची आणि दही आहे याच्यानुसार मीठ घेतलं. मीठ खूप जास्त टाकलं तर खाताना थोडंसं कडवट लागतं, म्हणून मीठ थोडंसं हलक्या हाताने टाका. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण आपली साखर विघरली पाहिजे दह्यामध्ये, नाहीतर मग खाताना दातामध्ये येते, पण तसं आहे की पटकन विघरून जाते सुद्धा.
1 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता तडक्यासाठी लागणारं साहित्य आपण तयार करूयात. तर सर्वात अगोदर तडका पळीमध्ये द्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे पळी घेतली. वाटीमध्ये सुद्धा तडका देऊ शकतात, जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये. 1 चमचा तेल घेतलं. तेल छान गरम होऊ द्यायचं. आता पुढचा व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे मी तुम्हाला तोंडीच सांगून देते की यामध्ये काय काय टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी टाकली, कढीपत्ता, लसूण आणि कट केलेली हिरवी मिरची. हे सगळं फक्त 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ आपल्याला तेलात भाजायचं नाही, नाहीतर हिरवी मिरचीचा तिखटपणा पूर्ण निघून जातो. 1 मिनिट भाजलं की लगेचच गरम गरम तेलामध्ये टाकून द्यायचं. त्यामुळे जेव्हा आपण हे खातात त्यावेळेस आपल्याला तिखटपणा पण लागतो, आंबट पण लागतं. म्हणजे साधारण म्हटलं तर कर्ड राईस बनवला आपण. आता मी पण नेहमी बनवते आमच्याकडे, पण मला माहिती नव्हतं की याला कर्ड राईस म्हणतात, कारण कधी खाल्लेलं नव्हतं. आणि आपल्याकडे फोडणीचं दही म्हणतात, त्यामुळे नेहमी बनतं घरामध्ये. खायला खूप भारी असं लागतं. माझी आजी बनवायची, आम्हाला खूप जास्त आवडायचं, पण खूप वर्षामध्ये काही बनवलंच नव्हतं. आणि मला आंबट पदार्थ जास्त खायला आवडतात, म्हणून एका दिवशी मूड झाला म्हणून बनवलं. मग म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात. आणि आज मला बाहेर जायचं होतं, वेळ पण नव्हता, मग मुलांना तर खायचं होतं म्हणून फटाफट बनवत होते. बनवत तुमच्यासोबत पण शेअर केलं. खायला खूप मस्त असं झालेलं होतं. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. सगळं मिक्स करून घेतलं. वरून फक्त गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकली. आता माझी मुलं खात नाही आहेत, पण मग म्हटलं जाऊ द्या, वरी थोडंसं व्यवस्थित दिसतं म्हणून. तोपर्यंत तांदूळसुद्धा शिजून झालेला होता. इथे पाहू शकतात की तांदूळ आपला किती छान शिजलेला आहे. एकदम चिकट पण नाही, खूप मोकळा पण नाही. असे पूर्ण एक एक तांदळाचा कण जो आहे तो व्यवस्थित असा आपल्याला हाताने उचलून घेता येईल अशा प्रकारे शिजला होता. त्यानंतर याच वाटीमध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलं, त्यामध्ये तांदूळ टाकला आणि या प्लेटमध्ये काढून घेतला. म्हणजे राऊंड शेपमध्ये असा तयार झाला. आपण थोडंसं प्रेझेंटेशन करण्यासाठी तयार करतो तशा प्रकारे करायचं म्हटलं, म्हणून मी असं बनवलं. साईडला घेतला. आपण खायचं असल्यास आपण एवढं काही करत नाहीत, पटकन ताटात वाढवून घेतो आणि खायला घेतो. तांदूळ काढून घेतला, दही काढून घेतलं आणि जर कोणाला तिखट जास्त आवडत असेल तर साईडला अशा मिरच्या ठेवून दिल्या. म्हणजे हे जरी तुम्हाला तिखटाला कमी वाटलं तर तुम्ही मिरची खाऊ शकतात म्हणून. आता अशा प्रकारे आपलं पूर्ण ताट तयार झालं आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? नेहमी मी रेसिपीमध्ये काही ना काही बनवते, पण नेहमी असं होतं की बनवून फक्त तुम्हाला दाखवते, त्याची टेस्ट वगैरे कशी आहे ती कधी सांगत नाही. पण नक्की तुम्ही जेव्हा घरी बनवत असाल तेव्हा तुमच्या पण लक्षात येईल की कशाप्रकारे बनवलं जातं. आज म्हटलं चला तुमच्यासोबत पण दाखवूयात की खाऊन कसं होतं. बरं, तुम्हाला आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर नाही करणार. पण म्हटलं नेहमी आपण व्हिडिओज बनवतो तेवढे छान छान, पण कधी खात नाहीत. पटपट बाजूला बनवून साईडला सगळा पसारा वगैरे आवरायचा असतं म्हणून ठेवून देतो. तर आज म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी करूयात म्हणून. चला, सगळी रेसिपी आपली छान झाली होती. टेस्टलाही खूप मस्त झाली होती. माझ्या मुलांना, मला खूप जास्त आवडतं, कारण आंबट पदार्थ खायला आवडतात. चला, अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.